तापमानाचा पारा वाढला अशा बातम्या आपण नेहमी ऐकत असतो, मात्र नेमकी हे तापमान मोजलं कसं जातं हे दाखवण्याचा आपण प्रयत्न करतो आहे। आपण आता जळगावच्या ममराबाद या ठिकाणच्या वेधशाळेमध्ये आहोत। या ठिकाणी वेगवेगळी जी यंत्र आहेत, या यंत्राच्या माध्यमातून आपण जे आहे तापमानाची नोंद या ठिकाणी घेतली जाते आणि ती शासनाकडे पाठवली जाते। आपण आता सुरुवातीला दृश्यांमध्ये हा काचेचा गोळा बघतो आहे। नेमकं याला काय म्हणतात, या ठिकाणी कसं तापमान हे नेमकं याचा उपयोग कसा होतो यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत हवामान निरीक्षक आहेत। काय सांगणार सर, काय नेमकं हे कसं या ठिकाणी तुम्ही काय सनशाईन रेकॉर्डर आहे। दिवसभरात सूर्यप्रकाश किती तास होता हे मोजण्यासाठी सनशाईन रेकॉर्डर पट्टी आपण इथे लावली जाते आणि 21 जून ते 21 डिसेंबर पर्यंत उत्तरायण असतं, त्या वेळेला या सन रेकॉर्डरचा दिशा चेंज केली जाते। तेव्हा सूर्य हा उत्तरेकडे जात असतो आणि 21 डिसेंबर ते 20 जून या कालावधीमध्ये सूर्य हा दक्षिणेला असा वळत जातो आणि त्याच काळामध्ये सूर्यप्रकाश हा मुबलक पण असतो आणि उष्णता पण जास्त असते। याला मोजता कसं तुम्ही? हे सकाळी आपण संध्याकाळी 6:30 सूर्यास्त झाल्यानंतर ही पट्टी रेकॉर्ड लावली जाते आणि सूर्य जेव्हापासून म्हणजे सूर्योदय झाला तेव्हापासून इथं सूर्यप्रकाश किती तास होता तो आपण संध्याकाळपर्यंत मोजू शकतो। या मशीनला सनशाईन रेकॉर्डर म्हणतो आपण। सूर्याचं तापमान या ठिकाणी मोजतो। हो, सूर्यप्रकाश किती तास होता सूर्यप्रकाश मोजण्याचं मशीन। तर हे या ठिकाणचं सूर्यप्रकाश मोजण्याचं मशीन होतं। आता आपण दुसऱ्या एका यंत्राजवळ या ठिकाणी जाणार आहोत आणि त्या ठिकाणी जी आहे तापमानाची जी आहे नोंद घेतली जाते, तापमानाचे आकडे कसे बदलत असतात त्याची नोंद घेतली जाते। हे आपण बघा दृश्यांमध्ये बघतोय। काय म्हणतात सर नेमकं मशीन काय? हे स्टीव्हन्सन स्क्रीन मध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे थर्मामीटर बसवलेले आहेत, याच्यापैकी हे इथे बघा हे मॅक्झिमम थर्मामीटर आहे, हे मिनिमम थर्मामीटर आहे आणि त्याच्या डाव्या उजव्या साईडला ड्राय बल्ब थर्मामीटर आणि वेट बल्ब थर्मामीटर। तर या जे मॅक्झिमम थर्मामीटरचा जो उपयोग आहे तो जास्तीत जास्त तापमान मोजण्यासाठी केला जातो। याच्यामध्ये पारा वापरलेला आहे तापमान मोजण्यासाठी। पारा हा धातू याचा उत्कलन बिंदू अतिशय जास्त आहे, म्हणजे जवळजवळ 90 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान गेलं तरी तो मेल्ट होत नाही, त्याच्यामुळे तो सायंटिफिकली तो तापमान मोजण्यासाठी वापरला गेलेला आहे। या मॅक्झिमम थर्मामीटर मध्ये दिवसातील जास्तीत जास्त तापमान जो जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत पारा जाऊन नंतर ते तापमान कमी जरी झालं तरी तो पारा खाली येत नाही। ते त्याला जेव्हा निरीक्षक सेट करतो त्याच वेळेला तो खाली येतो आणि निरीक्षक ते त्यांचं निरीक्षण नोंद घेतल्यानंतरच सेट करतो। खालचं जे थर्मामीटर आहे ते मिनिमम साठी आहे। याच्यामध्ये पाऱ्याऐवजी लिक्विड क्लोरीन वापरलेलं आहे। लिक्विड क्लोरीनचं वैशिष्ट्य असं की हे किती तापमान कमी झालं, म्हणजे अगदी -डिग्री मध्ये -1 किंवा 2 जरी झालं तरी ते गोठत नाही, म्हणून कमीत कमी तापमान किती वेळा मोजतो सर आपण 2 वेळा मोजतो, सकाळी 8:30 वाजता आणि संध्याकाळी 5-5:30 वाजता। या दोन्ही वेळेस हवामानाची नोंद घेऊन हे सगळे जे पॅरामीटर आहेत ते आपल्या कुलाबा वेधशाळेला पाठवले जातात। तर अशा पद्धतीने या ठिकाणच्या यंत्रावरून जी आकडेवारी आहे तापमानाची ती घेतली जाते आणि आपली महाराष्ट्रातली जी सगळ्यात मोठी वेधशाळा आहे कुलाबा वेधशाळेला त्या ठिकाणी ही रिपोर्टिंग केली जाते। आता आपण अजून एका ठिकाणी यंत्राच्या ठिकाणी आलो आहोत। आपण हे जरी या ठिकाणी यंत्र बघितलं तर काही यंत्र जे आहेत काचेचे त्याला भांडे लावलेले आहेत आणि ते जमिनीमध्ये गाडलेले आहेत। आपण नेमकं या यंत्राचा काय उपयोग होतो, या यंत्राला नेमकं काय म्हणतात आपण ते माहिती घेऊ। आता काय सर नेमकं काय यंत्र आहे? सॉइल टेम्परेचर आहे। सॉइल टेम्परेचर आहे। आपण जमिनीचं उष्णतांश तापमान किती आहे 5 सेंटीमीटर वरचं, 10 सेंटीमीटर वरचं आणि 15 सेंटीमीटर जमिनी खालचं, हे तिघं सकाळी 8:30ला आपण सकाळी 8:30ला याचे ऑब्झर्वेशन घेतो। 5, 10 आणि 15 आणि संध्याकाळी 4:30च्या नंतर परत 5, 10 आणि 15 या दिवसभरात जमीनमध्ये किती उष्णतांश साठवलेला आहे त्याचा उपयोग आपल्याला पाणी व्यवस्थापनासाठी आणि जमिनीमध्ये बियाणं जर्मिनेशन होण्यासाठी उष्णतांशाची गरज असते, त्याच्यानुसार लोकांना त्याचा फायदा होतो। जमीन किती तापते हो खऱ्या अर्थाने ते आपण त्या यंत्रावरून घेतो। हो। तर अशा पद्धतीने आपण बघितलं की अशा वेगवेगळ्या यंत्राच्या माध्यमातून जे आहे या ठिकाणी वेधशाळेमध्ये जे आहे तापमानाची नोंद घेतली जाते आणि ही तापमानाची आकडेवारी जी आहे ती शासनाकडे पाठवली जाते। आणि दुसरीकडे जे आहे या तापमानाबरोबरच सूर्य दिवसभरात किती तापतो आहे, सूर्यप्रकाश किती आहे, तापमान किती आहे, तर दुसरीकडे जमीन किती तापते आहे, या सर्व गोष्टींची नोंद या ठिकाणी अशा वेगवेगळ्या यंत्रांच्या माध्यमातून घेतली जाते आणि ही सर्व माहिती जी आहे ती शासनाकडे पाठवल्यानंतर
आपल्यासमोर जळगाव जिल्ह्याचं नेमकं तापमान किती आहे, वातावरणात बदल कसे झालेले आहेत याची माहिती आपल्याला मिळत असते. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.